Good morning to all of you. Today we are start new point, that is acceleration, and it is represented as small a. Before that one we see the uniform speed and non-uniform speed. Uniform speed means if an object covers equal distance in equal interval of time, it is said to be a moving with a uniform speed. It is clear? Uniform speed means object which cover equal distance in equal interval of time, just like a uniform linear motion. What is the definition of uniform linear motion? Uniform linear motion. What is the definition of uniform linear motion? If an object covers, or if a body, if an object or body, if an object or body which covers equal distance in equal interval of time, in equal interval of time is called what is that? Uniform linear motion. It is also called as uniform speed. It is also called as uniform speed. इज इट क्लिअर? म्हणजे ज्याला युनिफॉर्म स्पीड असं म्हणतो त्यालाच युनिफॉर्म लिनियर मोशन असंही म्हटलं जातं. सेकंड कन्सेप्ट आपण बघितलेला होता लास्ट लेक्चरला, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन त्याला दुसरं नाव आहे नॉन युनिफॉर्म स्पीड. नॉन युनिफॉर्म स्पीड. नॉन युनिफॉर्म स्पीड त्यालाच काय म्हणायचं? नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. याच्यामध्ये फक्त डिफरन्स असा आहे, अनइक्वल डिस्टन्स, या इक्वलच्या ऐवजी अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. if an object or body covers unequal distance, not for equal, unequal distance in equal interval of time is called काय म्हणायचं याला? नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. त्याला दुसरं नाव काय? नॉन युनिफॉर्म स्पीड. याला काय म्हणायचं? नॉन युनिफॉर्म स्पीड. हिअर इथपर्यंत आपण पोचलेलो होतो. नाव we going to next point, that is called acceleration. आता आपल्याला बघायचं, हे ऑलरेडी लास्ट लेक्चरला पाहिलेलं आहे. आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे ॲक्सलरेशन, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. डायरेक्टली आपण त्याचं इंट्रोडक्शन बघूयात आणि मग स्टेप बाय स्टेप आपण त्याच्या डिटेल्सकडं जाऊयात. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सलरेशन. rate of
change of velocity is called acceleration. क्लिअर? म्हणजे वेलॉसिटीमध्ये चेंज होतो विथ रिस्पेक्ट टू टाईम, त्याला आपण ॲक्सलरेशन म्हणायचं. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सलरेशन. आता रेट ऑफ चेंज इन वेलॉसिटी, ॲक्सलरेशन म्हणजे काय? ॲक्सलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी, चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. आता चेंज इन वेलॉसिटीसाठी म्हणजे वेलॉसिटीसाठी फॉर्म्युला काय? वेलॉसिटीसाठी आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. क्लिअर? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आणि हा एक टाइम आहे. मग आता याचं युनिट जर बघायचं गेलं, ॲक्सलरेशनचे युनिट काय आहे? फॉर्म्युला कळला का? डेफिनेशन अशी आहे, चेंज इन वेलॉसिटी पर युनिट टाइम. दुसरं डेफिनेशन पण असं आपण म्हणू शकतो, चेंज इन वेलॉसिटी, चेंज इन वेलॉसिटी पर युनिट टाइम इज कॉल्ड acceleration. It's called acceleration. क्लिअर? आता चेंज इन वेलॉसिटी, आता फॉर्म्युला तर वरती आणि खालती सेम आहे. चेंज इन वेलॉसिटी अपॉन पर युनिट टाईम. आता पर युनिटमध्ये मग पर मिनिट, पर सेकंद, पर आवर्स, पर डे, पाठीमागे जसं आपण पाहिलेलं आहे अगदी तशाच पद्धतीने. आता वेलॉसिटीचा चेंज म्हणजे काय? चेंज इन वेलॉसिटी म्हणजे चेंज इन वेलॉसिटी, त्याला आपण डेल्टा व्ही असं म्हणू शकतो. चेंज इन वेलॉसिटी बेसिकली हे केमिस्ट्रीमध्ये चेंज इन व्हॉल्यूम असं युटिलाइज केलं जातं. चेंज इन वेलॉसिटी याला काय म्हणायचं? वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी. फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी ह्याला म्हणायचं चेंज इन वेलॉसिटी. तर फायनल वेलॉसिटीला कशाने रिप्रेझेंट केलं जातं? व्हीनी. आणि इनिशियल वेलॉसिटीला यूनी रिप्रेझेंट केलं जातं. आणि टाईमला टीनी. ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. A for acceleration, V for final velocity, U for initial velocity and T for time. मग आता याचं युनिट कॅल्क्युलेट करायचं. ॲक्सलरेशनचं युनिट आहे काय ते पाहू. A इज इक्वल टू वेलॉसिटी चेंज असो किंवा नुसती वेलॉसिटी असेल तर त्याचं युनिट येतं मीटर पर सेकंद डिवायडेड बाय सेकंद. बरोबर आहे का? बघा, वेलॉसिटीचं युनिट काय? मीटर पर सेकंद. काय फॉर्म्युला वेलॉसिटीचा? वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट मोजलं जातं आहे मीटरमध्ये, अपॉन टाईम सेकंडमध्ये. या ठिकाणी मीटर पर सेकंद. मग ए इज इक्वल्स टू हा मीटर पर सेकंद इंटू 1/सेकंद. बरोबर आहे का? बघा, याचा बेस काहीच नाही म्हणजे काय झालं? या ठिकाणी ए इज इक्वल्स टू मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो ए इज इक्वल टू ॲक्सलरेशन इज इक्वल टू मीटर पर सेकंड स्क्वेअर, किंवा यालाच आपण लिहिलं जातं ए इज इक्वल्स टू मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे युनिट्स आहेत MKS सिस्टीममध्ये असणारे ॲक्सलरेशनचे युनिट आहेत. मग CGSमध्ये काय येतं? ॲक्सलरेशन इज इक्वल टू सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. ॲक्सलरेशन इज इक्वल टू सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. तर हे ॲक्सलरेशनचे डेफिनेशन आणि हे त्याचे युनिट्स आहेत. कळते का? बघा, आता या ठिकाणी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ज्या दिलेल्या कन्सेप्ट आहेत, परत एक वेळ सगळ्या गोष्टी सांगतो.
ॲक्सलरेशन म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे काय? जसं व्हेलॉसिटीमध्ये चेंज होतो विथ रिस्पेक्ट टू टाईम, त्याला ॲक्सलरेशन म्हणायचं. म्हणून दुसरी एक डेफिनेशन दिली आहे, चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाईम इज कॉल्ड ॲक्सलरेशन. जसा जसा व्हेलॉसिटीमध्ये वेळेनुसार बदल होतो त्याला म्हणायचं ॲक्सलरेशन. मग चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे नेमकं काय? डेल्टा, डेल्टा म्हणजे चेंज आणि व्हेलॉसिटी व्हेलॉसिटी. चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे डेल्टा व्हेलॉसिटी म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी. त्यालाच आपण म्हणतो फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. मग फायनल व्हेलॉसिटीला कशाने रिप्रेझेंट करतो? व्हीने. इनिशियल व्हेलॉसिटीला कशाने रिप्रेझेंट करतो? यूने. ॲक्सलरेशनला कशाने रिप्रेझेंट करतो? एने. चेंज इन व्हेलॉसिटीसाठी फॉर्म्युला काय तयार झाला? व्ही मायनस यू. ए इज इक्वल टू व्ही मायनस यू. टाईमसाठी काय? टी. मग आता आपण व्ही मायनस यू ॲक्सलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. इवन आपण असं म्हणू शकतो, चेंज इन व्हेलॉसिटी इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी इज इक्वल टू ॲक्सलरेशन इनटू टाईम. आता हे कसं काय आलं? कारण हा टी कुठे गेला? या बाजूला गेला. ए इंटू टी इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी. तुम्ही असं सुद्धा रिप्रेझेंट करू शकता. मग आता काय केलं आपण? त्याचं युनिट कॅल्क्युलेट केलं. MKS आणि CGS सिस्टीममधले आपण या ठिकाणी युनिट कॅल्क्युलेट केलं आहे. सो ॲक्सलरेशन इज इक्वल्स टू काय आलं? मीटर पर सेकंड स्क्वेअर. इट इज MKS सिस्टीम. आणि सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर इट इज अ CGS सिस्टीम. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे युनिट आता आपल्याकडं मांडलेले आहेत. दॅट इज द इंट्रोडक्शन ऑफ काय आहे? ॲक्सलरेशन. आता या ॲक्सलरेशनमध्ये 3 प्रकारचे ॲक्सलरेशन आहेत. त्याच्याबद्दल आपण थोडंसं इंट्रोडक्शन बघू आणि मग जाऊ आपण टेक्स्टबुकमध्ये. याच्यामध्ये आणखीन 3 प्रकारचे ॲक्सलरेशन आहेत. पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन, निगेटिव्ह ॲक्सलरेशन अँड झिरो ॲक्सलरेशन. कुठलं? पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन, त्याच्यानंतर 1 नंबर आहे, दुसरा नंबर आहे निगेटिव्ह ॲक्सलरेशन आणि तिसरं आहे झिरो ॲक्सलरेशन. आता पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन म्हणजे काय? आता ॲक्सलरेशन म्हणजे तर तुम्हाला कळालेलं आहे. ॲक्सलरेशन म्हणजे काय? चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाईम. ॲक्सलरेशन इज इक्वल्स टू व्ही मायनस यू अपॉन टी. मग आता पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन म्हणजे नेमकं काय आहे? जेव्हा एखादा म्हणजे ज्या डायरेक्शननी व्हेलॉसिटी आहे, म्हणजे व्हेलॉसिटीचं डायरेक्शन आणि ॲक्सलरेशनचं डायरेक्शन हे जर सेम असेल, व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज इनक्रीज or decrease according to that condition we find out acceleration. कोणतं ॲक्सलरेशन? पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. ज्या डायरेक्शनने व्हेलॉसिटी इन्क्रीज होते त्याच डायरेक्शनने जर ॲक्सलरेशन असेल, लक्षात येते का? बघा, समजा एखादा ऑब्जेक्ट अपवर्ड डायरेक्शनला फेकलेला आहे. सूर्याकडं आपण एखादी वस्तू फेकलेली आहे. फेकल्यानंतर जेव्हा ती वरच्या डायरेक्शनने चाललेली आहे ती वस्तू, तेव्हा त्याला खालच्या डायरेक्शनने ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत असतो. मग ही जी कंडिशन आहे, ज्या डायरेक्शनने आपण फोर्स अप्लाय केला आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनने जर ॲक्सलरेशन ॲक्ट होत असेल तर त्याला काय म्हणायचं? निगेटिव्ह ॲक्सलरेशन. पण ज्या डायरेक्शनने व्हेलॉसिटी इन्क्रीज होते आहे त्याच डायरेक्शनने जर ॲक्सलरेशन होत असेल तर त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन. आणि ज्या डायरेक्शनने व्हेलॉसिटी इन्क्रीज होते त्याच डायरेक्शनने
त्याच्या अपोजिट डायरेक्शनने जर ॲक्सलरेशन ॲक्ट होत असेल, ज्या डायरेक्शनने वेलॉसिटी इन्क्रीज होते त्याच्या अपोजिट डायरेक्शनने जर ॲक्सलरेशन होत असेल तर त्याला म्हणायचं निगेटिव्ह ॲक्सलरेशन. आणि झिरो ॲक्सलरेशन म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये, म्हणजे डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी अँड ॲक्सलरेशनमध्ये कुठलाही बदल होत नसेल तर त्याला म्हणायचं झिरो ॲक्सलरेशन. क्लिअर? म्हणजे बघा, एखादी वस्तू, ही जी वस्तू आहे अपवर्ड डायरेक्शनला चालली आहे आणि ह्या वस्तूला अपवर्ड डायरेक्शनला चाललेली आहे आणि या वस्तूला डाऊनवर्ड डायरेक्शननी ॲक्सलरेशन ॲक्ट होतो, दॅट इज अ वेलॉसिटी. कारण वेलॉसिटी ज्या डायरेक्शनने आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनने ॲक्सलरेशन ॲक्ट होत असेल तर निगेटिव्ह ॲक्सलरेशन. आता समजा ही वस्तू वरती आहे, या ठिकाणी पोचलेली वस्तू आहे, या डायरेक्शननी मूव्ह होते, वेलॉसिटीच्या डायरेक्शननीच ॲक्सलरेशन असेल. हे वेलॉसिटी आहे, हे ॲक्सलरेशन आहे, तर दॅट इज अ पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन. तिसरी कंडिशन आहे, ज्या डायरेक्शनने, म्हणजे या डायरेक्शनने वेलॉसिटी आहे, आलं का लक्षात? म्हणजे एखादी ऑब्जेक्ट स्टेशनरी आहे, द वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट डज नॉट चेंज विथ टाईम. म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे हा या जागेवरनं हालतच नाही आहे. या ठिकाणचे ॲक्सलरेशन काय आहे? झिरो ॲक्सलरेशन. झिरो ॲक्सलरेशन. लक्षात आलं का? बघा, काळजीपूर्वक पहा. ही वस्तू अपवर्ड डायरेक्शनला चाललेली आहे, याच्या डाऊनवर्ड डायरेक्शनला ॲक्सलरेशन ॲक्ट होत आहे. कारण आता तुम्हाला आणखीन एक प्रश्न पडला असेल, खालच्या बाजूने ॲक्सलरेशन कसं ॲक्ट होतं? कारण या एलाच जी असं म्हणतात. ए म्हणजे ॲक्सलरेशन आणि जी म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे याला अपोजिट डायरेक्शनने जी ॲक्ट होतो की नाही? होतो की नाही? बरोबर आहे ना? वरती जर एखादी वस्तू फेकली असेल तर काही वेळानंतर ती ॲटोमॅटिक खालती येते. म्हणजे जसं जसं वर जाईल ती वस्तू, जसं जसं वस्तू ती वर जाईल तसं तसं ऑब्जेक्टचा वेलॉसिटी डिक्रीज होतो. त्याला म्हणायचं डिॲक्सेलरेशन. म्हणजेच कोणतं ॲक्सलरेशन? ॲक्सलरेशन कमी व्हायला लागलं म्हणजे कोणतं ॲक्सलरेशन? निगेटिव्ह ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन वाढायला लागलं म्हणजे कोणतं? पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन. इथं या ठिकाणी काय असेल बघा, ॲक्सलरेशन कसं असेल? या ठिकाणी ॲक्सलरेशन कसं असेल? कमी असेल. हळूहळू ॲक्सलरेशन काय होईल? इन्क्रीज होत जाईल. म्हणजे ज्या डायरेक्शननी वेलॉसिटी आहे त्या डायरेक्शननी ॲक्सलरेशन आहे, या डायरेक्शननी वेलॉसिटी आहे, या डायरेक्शननी ॲक्सलरेशन आहे. इथं या ऑब्जेक्टची वेलॉसिटीच नाही. जर वेलॉसिटी झिरो असेल, लक्षात घ्या, वेलॉसिटी जर झिरो असेल, काळजीपूर्वक पहा, ए इज इक्वल टू 0/t. कुठल्याही संख्येला, म्हणजे त्याचा आन्सर ॲक्च्युली इन्फिनिटी येतं. वेलॉसिटीच नाही तर ॲक्सलरेशन काय? झिरो. क्लिअर? तर अशा प्रकारच्या कन्सेप्ट पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन, निगेटिव्ह ॲक्सलरेशन आणि झिरो ॲक्सलरेशनच्या आहेत. तर आता आपण एक एक प्रॅक्टिकल पाहणार आहोत. थोडंसं काळजीपूर्वक पहा. समजा एक असा नळकांड केलेला आहे. पहा, अशा प्रकारचं एक नळकांड केलेलं आहे. दिसतंय सगळ्यांना? या पद्धतीचं नळकांड केलेलं आहे आणि एक बॉल आहे. या बॉलला आपण या ठिकाणावरून खाली सोडणार आहोत. काळजीपूर्वक पहा, या ठिकाणावरून खाली सोडणार आहोत तेव्हा बॉल असा खाली येणार आहे. क्लिअर? हा बॉल जो आहे इथं जेव्हा ठेवला हा बॉल, तेव्हा याची वेलॉसिटी किती आहे? झिरो. बरोबर ना? कारण तो कसा आहे? स्टेशनरी आहे. मोशनमध्ये आहे का? नाही. मोशनमध्ये नाही तर काय? वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट किती आहे? झिरो. म्हणजे वेलॉसिटी किती? झिरो. विथ टाईम किती? झिरो. क्लिअर? मग आता जेव्हा हा ऑब्जेक्ट सोडल्यानंतर कुठे येतोय? हा सोडला की असा खाली येतोय. इथून सोडला की हा कसा आला? खाली आला. इथं जेवढी वेलॉसिटी, या ठिकाणी वेलॉसिटी कशी आहे? कमी आहे. या ठिकाणी वेलॉसिटी जास्त आहे. या ठिकाणी वेलॉसिटी जास्त आहे. इथं त्याच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे असा सोडला की वेलॉसिटी जास्त येते. तर हा कन्सेप्ट तुमच्याकडे प्रॅक्टिकली दाखवलेला आहे, त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. ट्राय दिस. आता ॲक्सलरेशनमध्ये
आपण बेसिकली टेक्स्टबुकमध्ये जाऊयात, थोडंसं टेक्स्टबुकमध्ये जाऊयात, तेवढा प्रॅक्टिकल कन्सेप्ट पाहू आणि मग हा ट्राय पाहू. पहा, आता मी तुम्हाला दाखवलेलं आहे अगदी तशाच पद्धतीने. टेक अ 1 मीटर लॉंग प्लास्टिक ट्यूब और कट इट लेंथवाइज इंटू 2 इक्वल हाफ. म्हणजे एखादा पाईप घ्यायचा, हा असा गोल पाईप घ्यायचा, हा झाला पाईप. क्लिअर? हा पाईप आहे, याला कट करायचा असा, याला कट केला या बाजूने, याचे काय होतील 2 इक्वल पार्ट्स होतील अशा प्रकारचे. क्लिअर? असे 2 इक्वल पार्ट्स होतील अशा प्रकारचे. आणि मग या पाईपमधून आपल्याला तो बॉल सोडायचा आहे. लक्षात आलं? हा झाला पाईप, आला हा पाईप, आणि याला आपल्याला आपण काय करणार आहोत, तो बॉल सोडणार आहोत. सोडल्यानंतर तो बॉल इथून ठेवला की तो बॉल हळूहळू खालच्या डायरेक्शनला येतो. इथं ठेवलेला बॉल हळूहळू खालच्या डायरेक्शनला येतो. या ठिकाणी जेव्हा ठेवला जाईल तेव्हा त्याची व्हेलॉसिटी काय असेल, कमी असेल, आणि खाली येत असताना त्याची व्हेलॉसिटी जास्त असेल. तर अशा प्रकारचा ट्राय तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे. टेक अ 1 पीस ऑफ कॅनल शेप पीस, प्लेस one its end on the ground and hold the other end at some height from the ground as shown in figure. तसं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण ते दाखवलेलं आहे. त्याचं एक टोक जमिनीवरती टेकवायचं आहे आणि दुसरं टोक थोडंसं वरच्या बाजूला पकडायचं आहे. टेक अ स्मॉल बॉल, आता तुमच्याकडे दाखवलेला आहे, आणि रिलीज इट फ्रॉम द अप्पर एंड ऑफ द कॅनल, आणि त्याच्या वरच्या टोकाकडनं बॉल सोडायचा आहे. सोडला. ऑब्झर्व द वेलॉसिटी ऑफ द बॉल ॲट इट्स रोल डाऊन अलॉंग द कॅनल. मग आणि त्याच्यानंतर जेव्हा त्या कॅनलमधून तुम्ही बॉल सोडताय, अशा प्रकारचा जो कॅनल आहे, त्या कॅनलमधून जेव्हा तुम्ही बॉल सोडता आहात त्यावेळेस त्या बॉलचं काय करायचं आहे, ऑब्झर्वेशन करायचं आहे. काय ऑब्झर्वेशन करायचं? इट इज इट्स वेलॉसिटी द सेम ॲट ऑल पॉईंट्स. आता ऑल पॉईंट्स म्हणजे काय? इथं वेलॉसिटी काय? सगळ्यात कमी. इथं वेलॉसिटी जास्त, इथं वेलॉसिटी जास्त. म्हणजे जसं जसं तो अर्थ सरफेसकडे येईल तसं तसं त्याची वेलॉसिटी काय होईल, इन्क्रीज होत जाईल. क्लिअर? ऑब्झर्व हाऊ द वेलॉसिटी चेंज ॲज इट्स मूव्स फ्रॉम द टॉप टू द मिडल अँड टू द बॉटम. म्हणजे त्याची वेलॉसिटी टॉपला वेगळी असेल, मिडलला वेगळी असेल आणि बॉटमला वेगळे असेल. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेलॉसिटी वेगवेगळी आहे, म्हणून आपण त्याचा चेंज घेणार आहोत. म्हणजे जास्तीत जास्त वेलॉसिटी किती, कमीत कमी वेलॉसिटी किती, आणि मग याचा चेंज म्हणजे डिफरन्स. आलं लक्षात? म्हणजे अगोदर किती होती, खूप जास्त होते किंवा खूप कमी होते. खूप कमीकडून खूप जास्तकडे जेव्हा ही वेलॉसिटी जाते तेव्हा आपण त्याचा चेंज इन वेलॉसिटीचा विचार करतो. आणि ॲक्सलरेशन म्हणजे वेलॉसिटीमध्ये येणारा चेंज विथ टाईम, त्याला म्हणायचं ॲक्सलरेशन. चेंज इन वेलॉसिटी विथ टाईम इज कॉल्ड ॲक्सलरेशन. आणखीन खूप काही आहे याच्या बाबतीत, तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबूयात. आता सध्या आपण फक्त ॲक्टिव्हिटी पाहिलेली आहे, त्याचं डिटेल आणखीन बाकी आहे. ते सर्व डिटेल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत सध्या इथेच थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.